नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण थेट एका महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत. कांदा उत्पादकाच्या काळजाच्या गोष्टी करणार आहोत. विचार करा, जेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळतात तेव्हा त्या शेतकऱ्याच्या मनात नक्की काय वादळ उठत असेल? त्याचीच ही कहाणी आहे. हा विषय मुळापासून समजून घेण्यासाठी कृषी साथीसोबत शेवटपर्यंत नक्की राहा. आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही फक्त एक ओळ नाहीये, तर प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या काळजातून आलेला तो हुंदका आहे. जेव्हा रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या कांद्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळतो, तेव्हा ही संपूर्ण बाजार व्यवस्थाच त्याला रडवते. पण ही परिस्थिती नेमकी येते तरी का? आणि यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? चला आज आपण याचीच उत्तरं शोधूया. हे आजचं वास्तव आहे, अगदी खरंखुरं. अनेक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्याच्या पदरात किलोमागे फक्त 7 रुपये पडतायत. तुम्हीच सांगा, यातून लागवडीचा खर्च तर दूरच राहिला, साधा वाहतुकीचा खर्च तरी निघतो का? आणि कधीकधी तर परिस्थिती यापेक्षाही वाईट होते. भाव चक्क 5 रुपयांपर्यंत खाली येतो. जरा विचार करा, ज्या शेतकऱ्यानं 4-4 महिने ऊन, पाऊस, वारा झेलत रक्ताचं पाणी केलं, त्याच्या हातात शेवटी काय उरतं? फक्त निराशा आणि डोक्यावर वाढत जाणारं कर्ज. चला वर्तमानाच्या या वेदनेतून थोडे इतिहासात डोकावून पाहूया. कारण एक काळ असाही होता जेव्हा शेतकरी रडत नव्हता तर स्वाभिमानाने हसत होता. तो काळ होता आपल्या रयतेच्या राजाचा. हो, आपण बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सुवर्ण काळाबद्दल. एक असा काळ जेव्हा शेतकऱ्याला राज्याचा कणा मानलं जायचं आणि त्याच्या घामाचं मोल स्वतः राजा जाणत होता. शिवकालीन स्वराज्य आणि आजची बाजार व्यवस्था यात खरं तर जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा राजा शेतकऱ्याच्या मागे का संरक्षक कवचासारखा उभा होता, आणि आज तोच शेतकरी या व्यवस्थेसमोर एकटा लढतोय. महाराजांची व्यवस्था किती दूरदृष्टीची होती हे बघा. शेत सारा मनमानी नव्हता, तर जमिनीची प्रत आणि तिच्या क्षमतेवर आधारित होता. अधिकाऱ्यांवर कडक नियंत्रण होतं, जेणेकरून शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संकटाच्या काळात राजा स्वतःहून मदतीला धावून यायचा. ही फक्त मदतीची यादी नाहीये, तर शेतकऱ्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था होती. नुकसान झालं तर नुसती पाहणी करून अहवाल दिला जात नसे. जर शेतकरी त्या पाहणीवर समाधानी नसेल तर त्याला त्या अहवालाला आव्हान देण्याचा अधिकार होता. विचार करा, किती लोकशाहीवादी आणि शेतकऱ्यांच्या हिताची ही व्यवस्था होती. चला आता इतिहासातून वर्तमानात परत येऊया. कारण आजच्या शेतकऱ्याला केवळ बाजारपेठेशी नाही, तर निसर्गाच्या लहरीपणाशी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाशीही लढावं लागतंय. हवामान तज्ज्ञ यावर्षी एल निनोचा प्रभाव असेल असं सांगतायत. याचा सरळ अर्थ आहे की पाऊस कमी पडू शकतो. आणि पाऊस कमी झाला तर धरणातील पाणी साठा कमी होईल, आणि त्याचा थेट परिणाम भविष्यातल्या पिकांवर, विशेषतः आपल्या कांद्याच्या लागवडीवर होणार आहे. म्हणजे बघा, एका बाजूला निसर्गाचं हे संकट डोक्यावर घोंगावत असतानाच दुसरीकडे सीमेपलीकडच्या एका राजकीय वादळाने आपल्या कांद्याच्या निर्यातीचा मार्गच रोखून धरला होता. हे आकडे नीट बघा. दरवर्षी साधारणपणे 9 लाख मेट्रिक टन कांदा बांगलादेशात जायला हवा, पण तिथल्या मागच्या सरकारच्या भारतविरोधी धोरणांमुळे आणि काही व्यापाऱ्यांच्या गटानं एकत्र येऊन केलेल्या मनमानीमुळे ही निर्यात 1 लाख टनांवर आली. मग काय झालं? उरलेला 8 लाख टन कांदा देशातच पडून राहिला आणि आपल्याकडचे भाव कोसळले. पण म्हणतात ना, प्रत्येक रात्रीनंतर पहाट होतेच. आता सीमेपलीकडून एक अशी बातमी येतेय जी आपल्या कांदा उत्पादकांसाठी खऱ्या अर्थाने एक आशेचा किरण ठरू शकते. बांगलादेशमध्ये सत्तापालट झाला आहे आणि तारेक रहमान यांच्या नेतृत्वाखाली एक पुरोगामी विचारांचं सरकार सत्तेवर आलं आहे. या एका बदलामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातले व्यापारी संबंध पुन्हा सुधारण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. एका अंदाजानुसार बांगलादेशला दरवर्षी कमीत कमी 4 लाख मेट्रिक टन कांद्याची गरज असतेच. जरी त्यांच्या देशात उत्पादन वाढलं असलं तरी भारतीय कांद्यासारखी चव आणि टिकवण क्षमता त्यात नाही. त्यामुळे त्यांना भारतावर अवलंबून राहावंच लागतं. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे नवीन सरकार आपल्या देशातल्या जनतेच्या हिताचा विचार करेल. तिथे अजूनही कांदा खूप महाग आहे. त्यातच पवित्र रमजानच्या महिना सुरू झाल्याने मागणी आणखी वाढेल. त्यामुळे भावनिक राजकारण बाजूला ठेवून व्यावहारिक दृष्टिकोनातून भारताकडून कांदा आयातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो आणि आपली निर्यात पुन्हा सुरू होऊ शकते. शेतकरी बांधवांनो, इतिहास आपल्याला फक्त घडलेल्या गोष्टी सांगत नाही, तर प्रेरणाही देतो. शिवरायांचा काळ आपल्याला हेच शिकवतो की एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. आज आपल्यालाच आपली ताकद ओळखून पुढे जावं लागणार आहे. महाराजांनी आपल्याला फक्त स्वराज्य दिलं नाही, तर स्वाभिमानाने कसं जगायचं
अन्यायाविरुद्ध आवाज कसा उठवायचा याची शिकवण दिली. ते क्रांतीचं बीज आपल्या प्रत्येकात आहे, फक्त ते ओळखायला हवं. पहिली पायरी आहे जागृत होण्याची. हा बाजार नक्की चालतो कसा, आंतरराष्ट्रीय राजकारणाचा आपल्या पिकावर काय परिणाम होतो, सरकारची धोरणं काय आहेत, हे सगळं समजून घ्या. कारण माहिती हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आणि मग एक व्हा. जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तेव्हा एकट्याने लढण्याऐवजी संघटित होऊन आवाज उठवा. तुमचा आवाज जेव्हा एक होतो तेव्हा तो थेट व्यवस्थेच्या कानापर्यंत पोहोचतो. लक्षात ठेवा, एकी हेच आपलं सर्वात मोठं बळ आहे. बाजारात भाव का पडले, निर्यात का थांबली, आम्हाला योग्य दर का मिळत नाही, असे प्रश्न विचारायला शिका. कारण जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हाच व्यवस्थेला उत्तर द्यावं लागेल. मुकाट्याने अन्याय सहन करणं आता आपल्याला बंद करायलाच हवं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते क्रांतीचं, ते स्वाभिमानाचं बीज आपल्या प्रत्येकात पेरून ठेवलं आहे. आता प्रश्न फक्त एकच आहे, ते बीज आपण कधी उगवणार, आपल्या हक्कांसाठी आपण कधी लढणार? तुमच्या या संघर्षात माहितीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. शेतकरी समुदायाला सक्षम करणाऱ्या अशाच सखोल विश्लेषणासाठी कृषी साथी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.